नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. काही दिवसातच गणेशोत्सव आणि ईद हे सण बेळगावात मोठ्या उत्साहात साजरे होणार असून अनगोळ परिसरातील संवेदनशील मिरवणूक मार्गाची टिळकवाडी पोलीस स्थानक विभागातर्फे आज पाहणी करण्यात आली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 1 वर्ष पूर्ण झालं असून आज बेळगावात काँग्रेसच्या वतीने यानिमित्त पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत काँग्रेसचे आमदार आसिफ सेठ, महांतेश कौजलगी, राहुल जारकीहोळी, विनय नावलगट्टी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सिकंदराबाद ते मुनुगुरू दरम्यान रेल्वे मार्गाचं काम सुरू असल्याने बेळगाव सिकंदराबाद मुनुगुरू एक्सप्रेस यापुढे बेळगाव सिकंदराबाद या दरम्यानच धावणार आहे. सिकंदराबाद ते मुनुगुरू दरम्यान रेल्वे रद्द करण्यात आले आहे. आजपासून याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. हेस्कॉमकडून आज वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होणार आहे. बिम्स हॉस्पिटल, विश्वेश्वर नगर, सदाशिव नगर, हनुमान नगर, कुवेंपू नगर, टीव्ही सेंटर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या परिसरात पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन L&T कंपनीकडून करण्यात आलं आहे. मध्यवर्ती बस स्थानकातून महाराष्ट्रात बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आले. त्यामुळे सीमा हद्दीतील प्रवाशांतून समाधान व्यक्त होते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनामुळे ही बस सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. मात्र प्रवाशांच्या सोयीखातर पुन्हा बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. परराज्यातील रेशन कार्ड लाभार्थ्यांना रेशन सुरळीत मिळावं यासाठी एक देश एक रेशन कार्ड योजना सुरू करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत या योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने परप्रांतीयांना रेशनापासून वंचित राहावं लागते. इतर राज्यातून येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी 2 वर्षापूर्वी रेशन वितरण सेंटर सुरू करण्यात आलं होतं. मात्र तेही आता बंद झाले. जिल्ह्यात चंदन शेतीच्या क्षेत्रात वाढ झाली असून बागायत खात्याच्या मार्गदर्शनाखाली अलीकडे चंदनाच्या रोपांची लागवड वाढू लागली. त्यामुळे जिल्ह्यात चंदनाचा सुगंध सर्वत्र दरवळू लागलाय. जिल्ह्यात 2020 ते 2023 या कालावधीत तब्बल 145 हेक्टर क्षेत्रावर चंदनाची लागवड झाली आहे. त्यामुळे साहजिकच चंदनाचं उत्पादन वाढताना दिसत आहे. बेळगाव जिल्हा फोटोग्राफर संघटनेचे उपाध्यक्ष नामदेव कोलेकर आणि ज्येष्ठ सदस्य सुनील साळसकर यांना छायासाधक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. फोटोग्राफी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल कर्नाटक राज्य फोटोग्राफर संघटनेच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले. शनिवारी बेंगळूर येथील पॅलेस ग्राउंड येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. विमान प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली रेल टू एअर बस सेवा मध्यंतरी प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी बंद होती. परंतु आता ही बस पुन्हा सुरू करण्यात आले. पुढील महिन्यात बेळगाव दिल्ली विमानसेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बस सेवा सुरू करण्यात आली. पावसाअभावी काही तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. अशा परिस्थितीत आता नरेगा योजनाच कामगारांना आधार ठरणार आहे. पावसाअभावी दुष्काळ सदृश स्थितीमुळे शेती काम मिळेनासे झाले. त्यामुळे नरेगा योजनेची मागणी वाढणार आहे. मागील 1.5 महिन्यात तब्बल 2 लाख नवीन जॉब कार्ड तयार करण्यात आले. कचेरी रोडवरील जुन्या तहसीलदार कार्यालयासमोरील गटारेवरील कॉन्क्रीट कोसळले होते. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांना याचा धोका निर्माण झाला होता. गटारेवरील कॉन्क्रीट कोसळून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची दखल घेऊन कॉन्क्रिटीकरण करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गासाठी सुपीक जमीन संपादित करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांकडून सुपीक जमीन संपादन करण्यास विरोध करण्यात येतोय. शेतकरी व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे सर्वे केलेल्या प्रस्तावित 3ऱ्या रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांनी संमती दिली असून या रेल्वे मार्गाचा अवलंब केल्यास 150 ते 200 एकर सुपीक जमीन वाचणार आहे. असा दावा सुपीक जमीन वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. राज्य सरकारने ग्रामपंचायत व्याप्तीतील मालमत्तांचा कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मालमत्तांचे लवकरच सुधारित कर लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रामपंचायत व्याप्तीत येणारे मोबाईल टॉवर, पोल्ट्री व्यावसायिकाकडून कर आकारणी करण्यात येणार आहे. नवीन कर आकारणीची मार्गसूची राज्य सरकारने जिल्हा पंचायतीकडे जारी केली. भाजपने 2014 मध्ये आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जनतेला दिलेला भरवसा मोडीत निघाला असून जनतेला भाववाढीच्या आगीत लोटले. ही भाववाढ लवकरच नियंत्रणात आणावी अशी मागणी करत CPIM पक्षाच्या वतीने जिल्हा कार्यदर्शी GM जैनेखान यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.